मैत्रिणींनो, एक सत्य ऐकायचं आहे का? कडवट आहे, पण आयुष्य बदलून टाकेल पहा. तुझ्यासाठी कोणी थांबणार नाही. ना वडील, ना भाऊ, ना नवरा. आज जे तुझ्यासोबत असतील ना, ते कायमचे तुझ्या पाठीशी उभे राहतील याची काहीही गॅरंटी नाही बरं का. आणि ही चूक आपण सगळे करतो. आपण आयुष्य कोणाच्या तरी आधारावर उभं करतो. कोणीतरी आहे जो आपल्या पाठीशी उभा आहे या भावनेने आपण जगत असतो. आपल्याला वाटतं कोणीतरी येईल, आपली साथ देईल, आपल्यासाठी लढेल, आपल्याला उभं करेल. पण सत्य काय आहे माहिती आहे का? हे कोणीच येत नाही कोणासाठी. आणि जेव्हा कोणी येत नाही ना, तेव्हा मात्र आपण स्वतःलाच कमी समजायला लागतो. आपण मात्र जीवनामध्ये हरून जातो. स्वतःचीच किंमत आपण कमी करून घेतो. स्वतःची अवहेलना करतो. आपल्या पाठीशी कोणीच उभं नाही, आपल्याला कोणाचा आधार नाही, ही भावनाच खरं तर न्यूनगंड आहे. फक्त कोणीतरी सोबत राहावं म्हणून स्वतःला कमी लेखणं हे कितपत योग्य आहे का? काय एवढं कमी समजतं तुम्ही स्वतःला? कोणी नाही म्हणून तू थांबतेस का? तुम्ही थांबणार आहात का? तर नाही ना. कोणी नाही म्हणून तू जगणं सोडणार आहेस का? नाही. कारण तू कोणाच्या आधारावर बनलेली नाहीस. तू स्वतःच्या स्वबळावरती बनलेली आहेस. तू स्वतःचं आयुष्य स्वतः घडू शकतेस हे स्वतःला सांग. तू स्वतःचा आधार बनू शकतेस हे आधी मनाला ठाम कर. आणि ज्या दिवशी तू स्वतःच्या पाठीशी स्वतः उभी राहशील ना, त्या दिवशी तुला कोणाचीही गरज भासणार नाही, कोणाच्याही आधाराची गरज वाटणार नाही. हे कटू आहे पण सत्य आहे. कोणी नाही म्हणून आयुष्य हे कधीही कोणासाठी थांबत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आपणच मुळात थांबतो कारण आपण स्वतःवर विश्वास कमी ठेवतो. स्वतःवर विश्वासच ठेवत नाही की आपण स्वतःसाठी पुरेसे आहोत म्हणून आजपासून इतरांच्या आयुष्याची आधाराची वाट पाहणं बंद करा. स्वतःचा आधार स्वतः बना. स्वतःला इतकं मजबूत करा की शेवटी काय तू आहेस जी आयुष्यभर स्वतःसोबत उभी राहणार आहे हे स्वतःला ठामपणे सांगा. जेव्हा आपण स्वतःसाठी स्वतः ठामपणे उभं राहायला शिकतो ना, तेव्हा आपल्याला इतरांच्या आशेची किंवा इतरांच्या आधाराची गरज भासत नाही. त्यामुळे इतरांचा आधार करून जगणार असेल तर ते आजच सोड. स्वतःचा आधार बना. जीवनात एक सत्य आहे पहा, कडवट आहे पण ते प्रत्येकाने स्वीकारलंच पाहिजे, स्वीकारावंच लागेल. या जगात कोणीच कोणासाठी थांबत नाही ही एक सत्यता आहे, ती आपण स्वीकारली पाहिजे. ना वडील, ना भाऊ, ना नवरा, ना कोणीच कोणाचं असतं हे बऱ्याचदा आपल्याला मध्यांकावर गेल्यावर समजतं. मग आपण कोणाच्या आधाराची वाट का पाहत असतो? का बघतोय? आपण नेहमी विचार करतो मला कोणीतरी सपोर्ट करेल, मला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे, माझ्यासाठी कोणीतरी उभं राहील. पण सत्य काय आहे हे माहिती आहे का? लोक स्वतःच्या आयुष्यात इतके व्यस्त असतात ना की त्यांना तुमच्यासाठी हा वेळही नसतो. आणि जिथे वेळ नसतो ना तिथे आधारही नसतो, हे लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात माझे वडील नाही त्यामुळे माझी कमजोर बाजू आहे, माझा भाऊ नाही म्हणून मला स्ट्रॉंगपणे लढता येत नाही, नवऱ्याचा मला सपोर्ट नाही म्हणून मला जीवनामध्ये काही करता येत नाही. अशा अनेक अव्यर्थ आपल्या भावनेने आपण गुंतून गेलेले असतो. ह्याच विचारात जे अडकून राहतात ना, ते मात्र स्वतःला प्रश्न विचारा ना कधीतरी. जर ते नसतील तर तुमचं आयुष्य थांबणार आहे का? मग तुम्ही काय या प्रश्नांना तुमच्या जीवनामध्ये उभे करत आहात? आयुष्य कधीच कोणासाठी थांबत नाही. आपण थांबतो कारण आपण दुसऱ्यांच्या आधारावर जगायला शिकलेलो असतो. आणि म्हणून खरं तर जीवनामध्ये आपण सतत इतरांचा आधार शोधत असतो, भावनिक आधार शोधत असतो. पण आता वेळ आलेली आहे स्वतः आधार बनायची, स्वतःसाठी खंबीर उभं राहण्याची. खंबीर माणूस कोण असतो माहिती आहे का? जो एकटं पडला तो नाही, तो तुटतही नाही. जो स्वतःच्या पाठीशी स्वतः उभं राहतो ना. कारण जगातली सर्वात मोठी ताकद म्हणजे स्वतःवरचा विश्वास. कोणी सोबत असेल तर छान, नसतील तरी छान. आधार मिळाला तर स्वीकारा, पण त्यावर अवलंबून राहू नका. हे खूप महत्त्वाचं. स्वतःची किंमत नेहमी स्वतःच ठरवा, ती इतरांना ठरवू देऊ नका. दुसऱ्यांच्या नजरेतून जर स्वतःला पाहत असाल ना, ते आजच थांबवा. दुसऱ्यांच्या नजरेत स्वतःची किंमत ठरवू देऊ नका. कमजोरी दाखवली ना तुम्ही तुमची, तर जग मात्र तोडायला कमी करत नाही. खंबीर राहिलात ना तर मात्र जग तुम्हाला मानायला लागेल. तुमचं आयुष्य हे तुमचं आहे हे आधी स्वतःला सांगा. ते दुसऱ्यांच्या हातात देऊ नका, दुसऱ्यांचा गुलाम बनू नका. कधी कधी खूप वाईट वाटतं, कोणीच आपल्यासाठी उभं राहत नाही असं मनामध्ये घर करून जातं. कोणीच आपल्याला समजून घेत नाही.
पण तेव्हा मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्यासाठी जर कोणी उभं राहणार असेल तर ते म्हणजे तुम्ही स्वतः आहात. त्यामुळे जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींना सामोरे जाण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण करा. जर तुम्ही स्वतःचा आधार बनलात ना, तर मात्र आयुष्यात कोणाचीच कमी जाणवणार नाही, कोणाची गरज वाटणार नाही. कारण तुम्ही स्वतःसाठी पुरेसे असाल. लोक येतात, लोक जातात, पण तुम्ही कायम स्वतःसोबत असता हे लक्षात घ्या. मग का नाही स्वतःवर भरभरून प्रेम करायचं, का नाही स्वतःला मजबूत बनवायचं. म्हणून कोणाच्याही आधाराची वाट पाहत बसू नका. स्वतःचा आधार स्वतःच बना, कारण इथे कोणीही कोणासाठी उपलब्ध नसतं. जर तुम्ही स्वतःसोबत स्वतः उभे राहिलात ना, तर मात्र आयुष्य हे कधीच कठीण वाटणार नाही. आयुष्य हे खूप सोपं बनून जाईल. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, स्वतःचा आधार बनलेला माणूस कधीच आयुष्यात हरत नाही. आपण आयुष्यभर कोणाच्या तरी आधाराची वाट पाहत राहतो आणि स्वतःला कमजोर करून ठेवतो. पण सत्य हे आहे की ज्यांच्याकडून आपण आधाराची अपेक्षा ठेवतो ना, तेच लोक त्यांच्या आयुष्यात इतके गुंतलेले असतात किंवा त्यांना आपल्यासाठी वेळ द्यायचा नसतो, किंवा आपल्या जीवनातले प्रॉब्लेम त्यांना हे जाणूनही घ्यायची इच्छा नसते. त्यांना आपल्या संघर्षाची जाणीव होत नसते आणि आपण मात्र त्यांचा आधार शोधत असतो. मग आपण अजूनही किती दिवस दुसऱ्यांच्या सावलीत उभं राहणार आहोत. स्वतःची सावली निर्माण करायला शिका. माझ्यासाठी कोणी नाही ही भावना खरं तर खूप वेदनादायक असते, पण त्याहून मोठं दुःख म्हणजे काय आहे माहिती का, आपण स्वतःसाठी उभं राहत नाही. जिथे स्वतःचाच आधार नसतो ना, तिथे जगातला कोणताही आधार हा कायमचा टिकत नाही. वडील नाहीत, भाऊ नाही, नवऱ्याचा आधार नाही, हे सगळं जरी खरं असलं ना, तरी मात्र याचा अर्थ असा नाही की तुमचं आयुष्य हे मात्र संपलं आहे. कारण माणसाला पुढे नेणारी ताकद ही नात्यांमधून नाही, तर स्वतःच्या आतून येते. आपण अनेकदा दुसऱ्यांकडून प्रेम, आधार, समजूतदारपणाची भावना शोधतो, पण स्वतःला कधी विचारतो का की मी स्वतःसाठी हे सगळं देतोय का? जर उत्तर नाही असेल ना, तर बदलाची सुरुवात ही तुमच्या स्वतःपासून करा. आत्तापासून इथून करावी लागेल. जीवन खडतर वाटतं, कारण आपल्याला वाटतं की कोणीतरी येईल आणि सगळं काही ठीक करेल. पण खरं सांगायचं तर आयुष्य हे तेव्हाच बदलतं जेव्हा आपण स्वतः बदलतो, स्वतः बदलायचं ठरवतो. आता मला स्वतःसाठी उभं राहायचं आहे. जे लोक आयुष्यात खूप मजबूत बनतात ना, त्यांना स्वतःसाठी सुरुवातीला कोणीच साथ देत नाही. त्यांनी एकटेपणाला लढून, पडून, उठून स्वतःचा मार्ग हा तयार केलेला असतो. त्यांचा संघर्ष खरं तर कोणीही पाहिलेला नसतो, पण यश मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खुपतं. म्हणूनच ते कोणावरही अवलंबून राहत नाही. तुम्ही जर सतत कोणाच्या आधारावर जगत राहिलात ना, तर तुमचं आयुष्य हे त्यांच्या हातात निघून जातं. ज्या दिवशी ते दूर जातील ना, त्या दिवशी तुम्ही पूर्णपणे तुटून पडाल. म्हणून स्वतःचं आयुष्य स्वतःच्याच हातात घ्या. एकटेपणा ही शिक्षा नाही, ती एक संधी आहे. स्वतःला समजून घेण्याची, स्वतःला घडवण्याची आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याची. लोक येतील, लोक जातील, लोक बदलतील, पण तुम्ही कायम स्वतःसोबत असणार आहात हे लक्षात असू द्या. म्हणून जर कोणावर विश्वास ठेवायचा असेल ना, तर तो म्हणजे तुम्ही स्वतःवर ठेवा. कारण तोच विश्वास कधीच तुटणार नाही याची खात्री मात्र स्वतःलाच असते. ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा आधार बनाल ना, त्या दिवशी तुम्हाला कोणाची गरज ही जाणवणारही नाही, ना कोणाची गरज भासणार. कारण तुम्ही स्वतःसाठी पुरेसे आहात आणि तिथूनच सुरू होईल तुमचं खरं स्वातंत्र्य. त्यामुळे लक्षात ठेवा, आधार शोधत राहणारा माणूस आयुष्यभर भटकत राहतो, पण स्वतःचा आधार बनलेला माणूस स्वतःचं आयुष्य घडवतो. म्हणूनच कोणाच्या आधाराची वाट बघू नका, स्वतःचा आधार बना. कारण आयुष्यात ज्याने स्वतःसोबत उभं राहायला शिकलं ना, तो कधीच हारत नाही. आणि जर तुम्हाला अशाच खऱ्या आयुष्याशी जोडल्या जाणाऱ्या गोष्टी ऐकायला आवडत असतील, ज्या तुम्हाला आतून मजबूत बनवतील, तुमचे विचार बदलतील, तर आपल्या थॉट्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कारण इथे आपण नेहमीच पाहायला मिळतात तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ, आयुष्य बदलणारे विचार.